चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित CL न्यूज या लोकप्रिय चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. नारियल इसी वजह से हाँ काटे बोले इसके ऊपर वेट के ऊपर इसके ऊपर हाँ माता मीनाची मुरली मुरली प्रेम सुभादयाची सर्वांगी सुंदर विजय सुराची कंदील के मुता फळाची जय देव जय मंगल मूर्ती दर्शन माने मन कामना पूर्ती जय देव रत्नागंज पराकुल गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरां किए लड़का मुकुरा शोभर शोभरां कुंभल से नवोरे शनि बालया जय देव जय मंगल मूर्ति दर्शन मात्रे मन कामना पूर्ति जय देव सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत सर्व पत्रकार बांधव सर्व शेतकरी बंधू कामगार बंधू छोटे वाहतूकदार या सर्वांच्या उपस्थितीत हा 14वा गणितात्मक शुभारंभ संपन्न होत आहे. उपस्थित जनों का बहुत बहुत अभिनंदन और स्वागत. विशेषकर जो सारे अतिथि यहाँ पर आए हैं और जो प्रगतिशील शेतकारी यहाँ पर उपस्थित हुए हैं हमारे इस कार्यक्रम को सफल बनाने के लिए आपका बहुत बहुत धन्यवाद और आपका बहुत बहुत स्वागत. आज मैं तो इस कार्यक्रम में बहुत समय बाद उपस्थित हो पाया हूँ, लेकिन देख के बहुत अच्छा लगा. जो जज्बा है, जो स्पिरिट है यहाँ पर और कुछ कर गुजरने की जो इच्छा आप सबने जाहिर की है, सहयोग जताने की जो इच्छा भी जाहिर की है, उससे काफ़ी उत्साहित हुआ हूँ.
मुझे ऐसा लगता है कि जो एक्सपेंशन प्रोजेक्ट हम लोग यहाँ लाने वाले हैं अगले कुछ महीनों में, उसको ज़रूर सफलता मिलेगी। और एक और नया अध्याय इस यूनिट के इतिहास में आज अब इस अक्टूबर 1 तारीख से शुरू हुआ है, जबकि ये यूनिट अब उलैम एग्री का पार्ट हो गया है। और मुझे बहुत खुशी है कि सबने यहाँ केसरिया रंग का साफा पहन रखा है, क्योंकि लिए उलैम एग्री का भी जो कलर है वो केसरिया ही है। और कुछ समय बाद आप जो हरा रंग यहाँ इतने सालों से देखते रहे हैं उसकी जगह केसरिया रंग देखा करेंगे। तो उसमें उलैम एग्री में अब आप सबका बहुत बहुत स्वागत है। आप उलैम एग्री परिवार के सदस्य हैं और मुझे बहुत खुशी हो रही है आप लोगों को वहाँ सम्मिलित होता हुआ देख के। ये सीज़न जो स्टार्ट हो रहा है ये इसमें कुछ चैलेंजेस हैं। मौसम की मार इस साल थोड़ी ज़्यादा रही है, जैसा कि आप सबको मालूम है। बट अगर हम लोग सब एकजुट होकर काम करेंगे तो क्या नहीं हासिल कर सकते हैं। मुझे ऐसा लगता है कि अगर हम लोग शेतकारी बंधुओं के साथ कंधे से कंधे मिलाकर अगर उनकी प्रगति में जो भी योगदान चाहिए वो देंगे तो कारखाना कहीं से कहीं पहुंच जाएगा। आज हम 6 लाख टन तकरीबन क्रश करते हैं हर सीज़न में। मुझे लगता है कि हमारा जो दीर्घकालीन उद्देश्य होना चाहिए वो 12 लाख टन गन्ना क्रश करने का यहाँ होना चाहिए। उसके लिए जो भी निवेश या जो भी स्रोत यहाँ पर लाने होंगे वो तो कंपनी लाएगी ही। बट ये सब अगले 3 से 4 साल में होगा। एक एक कदम देख के उठाएंगे। पहले यहाँ पर हम लोग थोड़ा क्रशिंग कैपेसिटी बढ़ाना चाहते हैं और साथ में डिस्टिलरी लगाना चाहते हैं। पर जैसे जैसे इस क्षेत्र में गन्ने का उत्पादन और बढ़ेगा और शेतकारी बंधु हमारे साथ जुड़ेंगे, अपनी उत्पादकता बढ़ाएंगे, तो वैसे ही हम लोग और भी क्रशिंग कैपेसिटी और डिस्टिलरी की कैपेसिटी बढ़ाते जाएंगे। अब ये कारखाना एक सीजनल कारखाना नहीं रह जाएगा, क्योंकि ये यहाँ पर जो हम डिस्टिलरी ला रहे हैं वो खाली गन्ने पर आधारित नहीं होगी, वो मक्का और चावल पे भी आधारित होगी। इस कारण अब ये 365 दिन का कारखाना हो जाएगा और इस कारखाने में जो ऊर्जा आप देखेंगे वो बिल्कुल ही अलग तरह की होगी। यहाँ पर कोई ऑफ सीज़न नहीं हुआ करेगा। मुझे ये देख के बहुत अच्छा लग रहा है कि अब यहाँ पर ये एक बहुत बड़ा चेंज आने वाला है। तो आने वाले सीज़न के लिए आप सबको मेरी बहुत बहुत शुभकामनाएं। मैं कामना करता हूँ कि इस साल भी हम पिछले साल से ज़्यादा ही गन्ना क्रश करें यहाँ पर, और ये जो प्रोजेक्ट जिसकी नींव अब डाली जानी है यहाँ पर वो एक बहुत ही सफल प्रोजेक्ट हो। इस सब में मैं आपके सहयोग की विनती करूँगा और बहुत बहुत आपको मेरी शुभकामनाएं। धन्यवाद। मुझे मराठी नहीं आती, सो सॉरी इसके लिए, तो मैं हिंदी में बोलूँगा। ये कार्यक्रम बहुत अच्छा लगा। आई थिंक मतलब हमने एक्सपेक्ट नहीं किया था कि इतनी एनर्जी रहेगी, इतना जोश रहेगा, इतनी श्रद्धा रहेगी। तो आप सब लोग का धन्यवाद इतना स्पेशल बनाने के लिए सब कुछ। हमने सबके स्पीचेस सुने, सबने जो कहा बहुत अच्छा लगा सुन के कि बहुत एनर्जी है यहाँ। लोग बहुत कुछ करना चाहते हैं और हमारा जो टारगेट है, कंपनी इतना ज़्यादा इन्वेस्ट कर रही है यहाँ पे। आप लोग भी उसी डायरेक्शन में सोच रहे हैं, तो होपफुली हमारा फ्यूचर बहुत ब्राइट रहेगा। कंपनी की तरफ से हम बहुत यहाँ इन्वेस्ट कर रहे हैं, बहुत रिसोर्सेज लगा रहे हैं, बहुत टाइम लगा रहे हैं, बहुत एनर्जी लगा रहे हैं। एंड आपका भी जोश और जज्बा देख के लग रहा है की हमारा ये प्रोजेक्ट एकदम सक्सेसफुल रहेगा। तो थँक यू एव्हरीवन, धन्यवाद। फील्ड ऑफिसर असतील यांनी मनापासून घराघरात जाऊन आपल्या शेतीविषयक माहिती देण्याचं सुद्धा काम या ठिकाणी आपण नेहमी करत आलेलो आहोत। यापुढे देखील ऊस विकासासारखी महत्त्वाची कामं कारखाना प्रशासनाने हाती घेतलेली आहेत। नेहमी आपल्यासाठी आपला कारखाना नेहमी आपल्या सोबत आहे। आपल्या कारखान्याचा 14 गळीत हंगाम संपन्न होत असताना यावर्षी सुद्धा अनेक अडचणी आपल्याला समोर दिसत आहेत। त्या अडचणींना सामोरं जाण्यासाठी कारखाना संपूर्ण अतिशय टेक्निकल पद्धतीने असेल, शेती विभागामार्फत ऊस पुरवठा करण्यासाठी असेल, सज्ज झालेला आहे। आणि आज मोळी पूजा करून
या 1 तारखेपासून साधारणतः आपल्याला गाळप सुद्धा सुरू करायचं आहे. हे गाळप सुरू करताना आपल्या सर्व शेतकरी बंधूंचं मोलाचं योगदान आम्हाला लागणार आहे. आपण पिकवलेला संपूर्ण ऊस देखील आपण संपूर्ण आपल्या ओलम प्रशासनाला, ओलम कारखान्याला देऊन सहकार्य करावं, ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला एक विनंती करतो. गडिंग्लज, आजरा, चंदगड त्याचबरोबर सीमा भागातील साधारणतः 14,122 हेक्टरची नोंद आपल्या कारखान्याकडे यावर्षी गळीत हंगाम 23-24 साठी शेतकरी बंधूंनी दिलेली आहे. हे सर्व शेतकरी, जास्तीत जास्त शेतकरी आपल्याला ऊस देतील अशी या ठिकाणी आशा बाळगतो. कारखाना प्रशासनामार्फत यावर्षी साधारणतः 12,88,00,000 रुपयाचा तोडी वाहतूक ॲडव्हान्स देखील या ठिकाणी वाटप करून साधारणतः 591 तोडी वाहतूक यंत्रणा देखील आपण या ठिकाणी केलेली आहे. त्यामध्ये 5 आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून 5 मशिनरी, आपल्या ज्या भागात ऊस तोडणी चालेल अशा ठिकाणी 5 मशिनरी सुद्धा या ठिकाणी मशीनना हार्वेस्टिंग करण्यासाठी आपण त्याची सुद्धा सुविधा केलेली आहे. साधारणतः 60 छकड्यांच्या करार आपल्याला केलेले आहेत. 335 लोकल तोडणी वाहतूकदार आपल्याकडे करार झालेले आहेत. 180 बीड अशा एकूण 591 करार आपल्याकडे करून आपला संपूर्ण ऊस या ठिकाणी आणण्यासाठी आमची यंत्रणा सज्ज आहे. फक्त कार्यक्षेत्रातील सर्व शेतकरी बंधूंना एक विनंती आहे, आपला संपूर्ण ऊस या यंत्रणेमार्फत लवकरात लवकर आपण सर्व संपवूया आणि त्या पद्धतीने आपण सर्व नियोजन करूया असं मी विनंती करतो. चालू हंगामात निसर्गाने साथ सोडलेली आहे. निसर्गाने जरी साथ सोडली तरी आपला शेतकरी अनंत अडचणीत सुद्धा नेहमी मात करत आलेला आहे. नदीपट्ट्यातल्या ऊसाची परिस्थिती चांगली आहे, पण माळरानातील किंवा पाण्याच्या अभावी बराचसाच ऊस अडचणीत आलेला आहे. येणाऱ्या गळीत हंगाम, पुढच्या गळीत हंगामासाठी सुद्धा अनंत अडचणी आहेत. पुढच्या वर्षी काही ठिकाणी लागणी होणार नाहीत असं चित्र दिसत आहे. तरी नदीपट्ट्यातील काही शेतकरी बंधू आहेत, त्यांना विनंती करतो या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं, यावर्षी जे रिकामी शेत आहे त्या रिकामी शेतावर सुद्धा आमच्या कारखान्याच्या शेती व भविष्याच्या मदतीनं आपण नव्यानं लागण जास्तीत जास्त करावी, म्हणजे पुढच्या हंगामात सुद्धा आपल्याला ऊसाची कमतरता भासणार नाही. ज्या भागात पाणी कमी आहे त्या ठिकाणी अडचणी आहेत, पण ज्या भागात पाणी आहे त्या ठिकाणी रिकामी शेत राहणार नाही. याच्यासाठी ऊसाची लागण करावी असंही आवाहन या ठिकाणी मी आपल्याला करतो. आपल्या कारखान्यानं यावर्षी माननीय संजय सचिती साहेब व भरत कुंद साहेबांचं मनापासून सर्वांनी टाळ्या वाजवून या ठिकाणी अभिनंदन करावं, कारण त्यांनी हा कारखाना 2-3 वर्ष विकला जाणार अशा संभ्रमावस्थेत आपण सर्वजण होतो. पण त्यांच्या अथक परिश्रमातून या ठिकाणी कारखान्याचं एक्सपान्शन करणं, त्याचबरोबर या ठिकाणी डिस्टिलरी सारखा मोठा प्रोजेक्ट या ठिकाणी 300 ते 400 कोटीची गुंतवणूक सुद्धा या ठिकाणी संजय सचिती सर व या मान्यवर मंडळीने अतिशय महत्त्वाचं आपल्यासाठी या ठिकाणी काम केलेलं आहे. या गुंतवणुकीमुळे तालुक्यातील बऱ्याचशाच लोकांना रोजगार निर्मिती असेल, अन्य उद्योगधंदे असतील, याच्यात 100% नफा होणार आहे. त्याच्यासाठी ओलम प्रशासन या ठिकाणी राहतंय, हा आपल्यासाठी आनंदाची बातमी आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी अजून एक सांगणार आहे, आपल्या कारखान्याच्या व्यवस्थापनानं नुसतंच एक्सपान्शन, नुसतंच गाळपवाढ हा उद्देश न ठेवता तालुक्यातल्या शेतकऱ्याचा ऊस वाढला पाहिजे, तालुक्यात ऊस वाढला पाहिजे, याच्यासाठी ऊसाच्या शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. त्या अनुषंगानं सन्माननीय भरत कुंद साहेब गेले 4-5 महिने आमच्या केन टीमला सोबत घेऊन बरेचसे त्याच्यामध्ये सर्वप्रथम जे जास्त चांगलं इल्ड काढणारे शेतकरी आहेत त्यांना थोडंसं बाजूला ठेवून जे मध्यम लेवलला आहेत असे साधारणतः 5,200 शेतकरी आमच्या शेती विभागाकडे जे 52 स्टाफ आहेत त्या 52 स्टाफला प्रत्येकी 100 शेतकरी त्यांनी साधारणतः दत्तक दिल्यासारखे 100 शेतकरी निवडायला पहिल्यांदा सांगितलं. आणि या 100 शेतकऱ्यामध्ये त्यांनी प्रत्येक त्या शेतकऱ्यांचं विवरणपत्र भरून त्यांच्या घरी जाऊन त्यांची संपूर्ण माहिती, म्हणजे जे जुन्या पद्धतीची लागवड, त्यांचं उत्पन्न कमी येण्याचं कारण, या संपूर्ण गोष्टीचा अभ्यास या ठिकाणी सन्माननीय भरत कुंद साहेब यांनी आमच्या केन विभागाकडून करून घेतला. त्यानंतर साहेबांनी पुढे जाऊन याच्यासाठी आपण काय करता येईल याच्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट सारख्या नामवंत कंपनीला पाचारण करून या ठिकाणी त्यांचे तज्ञ मार्गदर्शक या ठिकाणी बोलवले.
त्या मार्गदर्शकामार्फत गडिंग्लजसाठी एक वेगळी प्रॅक्टिस आणि चंदगडसाठी एक वेगळी प्रॅक्टिस. तर असं का तर आपल्या मातीमध्ये थोडा बदल आहे याचा विचार करून दोन्ही विभागासाठी स्वतंत्र असं खताचे निविष्ठ असतील किंवा माती परीक्षण असेल, संपूर्ण ऊसावर किंवा इथल्या मातीवर अभ्यास करून त्यांना शेतकऱ्यांना मार्गदर्शन कशा पद्धतीने करावं याची माहिती घेतली. त्यांच्या माहितीनुसार पुढं 5200 शेतकऱ्यांसाठी आपण काय करायला लागेल, त्यांना मदत कोणत्या पद्धतीची मदत करायला लागेल, त्यामध्ये सीड ट्रीटमेंट असेल, बेने रोटेशन पद्धतीने बेनं बदल करणं असेल, त्यांना चांगल्या पद्धतीने बेनं उपलब्ध करून देणं असेल, खताच्या निविष्ठ पुरवण्या असतील, वेळेत खताच्या निविष्ठ पुरवण्या असतील, असे विविध कामं हाती घेतली आणि ते काम सुद्धा या ठिकाणी आपण सुरू केलेलं आहे. त्याचा पहिला भाग म्हणून साधारणतः 14 ते 15 आपल्याला खत पुरवठा विक्रेते यांच्याशी करार सुद्धा मागच्या आठवड्यात साहेबांनी काम पूर्ण करून घेतलेलं आहे. 14 ते 15 जे खत पुरवठादार आहेत यांच्याकडनं आमच्या कारखान्याला ऊस आल्यानंतर आमच्याकडनं काही डिमांड लेटर काही गट ऑफिसमधून जातील आणि त्याच्यावर त्यांना या वर्षीच्या. सर्वांना नमस्कार. आज या ठिकाणी ओलम शुगर फॅक्टरीच्या 14व्या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व आदरणीय मान्यवर, त्याचबरोबर आपल्या चंदगड तालुक्यातील सर्व प्रगतशील आणि परिसरातील सर्व शेतकरी बंधू, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सर्व माननीय पत्रकार बंधू, त्याचबरोबर राजगोळी ग्रामपंचायत आणि परिसरातील सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी, सर्वांचं आजच्या या कार्यक्रमामध्ये मी सहर्ष स्वागत करतो. आज या ठिकाणी तालुका कृषी अधिकारी या नात्यानं आज या ठिकाणी मला निमंत्रण होतं. त्यानिमित्तानं आपल्या या कारखाना परिसरामध्ये जे शेतकरी आहेत त्यांना कृषी विभागाच्या योजना आणि ज्या काही वेगवेगळ्या योजना कृषी विभागामार्फत राबवल्या जातात त्या माहिती व्हाव्यात या अनुषंगानं शुभेच्छा आणि मार्गदर्शन या दोन्ही हेतून आज मी या ठिकाणी शेतकऱ्यांचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी उपस्थित आहे. तर 14वा गळीत हंगाम ओलम शुगरचा आज या ठिकाणी संपन्न होत आहे. तर आजच्या या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी मला 2 शब्द कृषी विभागाच्या वतीने या ठिकाणी मांडावेसे वाटत आहेत. चालू वर्षी पावसाची परिस्थिती बघितली तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपला चंदगड तालुका हा तसं बघायला गेलं तर अतिशय जास्त पावसाचा प्रदेश, तरी देखील चालू वर्षी आपल्या भागामध्ये खूप कमी प्रमाणामध्ये पाऊस पडला. पावसाला सुरुवात होतानाच अगदी जुलै महिन्यामध्ये पाऊस सुरुवात झाला आणि ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस तर पाऊस पूर्ण बंद झाला आणि त्यानंतर मात्र चालू वर्षाच्या ऊस हंगामाची परिस्थिती जर बघितली तर पावसाअभावी ऊसाची वाढ सध्या खुंटलेली दिसते. तर अशा परिस्थितीमध्ये शासनाची एक योजना आहे प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना. या योजनेअंतर्गत आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी 2 हेक्टरच्या वरच्या शेतकऱ्यांसाठी 75% अनुदान आणि 2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्र मर्यादा असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी 80% अनुदान अशी सूक्ष्म सिंचन योजना, ज्याच्यामध्ये ठिबक सिंचनचा आपल्याला लाभ घेता येतो, अशी ठिबक सिंचनची योजना महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत राबवली जाते. तर आपला भाग हा निसर्गतः पाण्याच्या दृष्टीने संपन्न असल्यामुळं आजपर्यंत ठिबकचं क्षेत्र आपल्या तालुक्यातील खूप कमी आहे. पण आज जर आपल्याला निसर्गाला जर निसर्गाचा संघर्ष जर आपल्याला करायचा असेल तर या ठिबक सिंचनच्या योजनेचा आपण सर्व शेतकरी बंधूंनी लाभ घ्यावा. आणि ठिबक सिंचनच्या बाबतीत सांगायचं झालं तर नक्की आपल्या ऊस उत्पादकतेमध्ये असेल किंवा इतर पिकांच्या उत्पादकतेमध्ये 20 ते 25% वाढ ठिबक सिंचनचा वापर केल्यामुळं वाढ झाल्याचं निदर्शनास येतं. आपल्याच भागामध्ये जर वाळवा किंवा इस्लामपूर आणि सांगलीचा काही परिसर बघितला तर या परिसरामध्ये एकरी 100 टन उत्पादन घेणारे शेतकरी आपल्याला पाहायला मिळून येतात. जमिनीची प्रत थोडीशी आपल्यापेक्षा जरी चांगली असली, मी म्हणतो एकरी त्या भागामध्ये 100 टन येत असेल तर आपल्या भागामध्ये आपण हळूहळू का असेना 60 टनापर्यंत जायला हरकत नाही. जे शेतकरी आत्ता 60 टनापर्यंत आहेत त्या शेतकऱ्यांनी 80 टनापर्यंत आणि हळूहळू ज्यांच्या जमिनी चांगल्या आहेत आणि मॅनेजमेंट प्रॅक्टिस चांगलं आहे त्यांनी 100 टनावर सुद्धा जाण्यासाठी काही हरकत नाही. त्यासाठी जे काही तांत्रिक मार्गदर्शन लागेल, गावोगावी शेतकरी मेळावे घ्यावे लागत असतील किंवा शेती शाळांच्या माध्यमातून आपण प्रचार प्रसिद्धी करू आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान पोचवून जास्तीत जास्त ऊस उत्पादकता वाढवून
आजचा जो ऊस उत्पादनामध्ये जो कॉस्ट ऑफ कल्टिवेशन आणि बेनिफिट रेशोमध्ये जो फरक येतो तो उत्पादकता वाढवून आपण शेतकऱ्याला जास्तीत जास्त उत्पादन आणि उत्पन्न कसं मिळेल यावर एक भविष्यातलं धोरण ठरवणं आपल्याला आवश्यक आहे. त्या दृष्टीनं पहिला टप्पा म्हणून आपण ठिबक सिंचनचा चालू वर्षी ज्या शेतकऱ्यांना पाण्याचं दुर्भिक्ष आहे असं वाटतंय त्यांनी आपल्या शेतामध्ये ठिबक सिंचन बसवून घ्यावं. याच्यासाठी काय करावं लागतं तर MahaDBT नावाची एक वेबसाईट आहे. या MahaDBT वेबसाईटवरून आपल्याला अर्ज करावे लागतात. महाराष्ट्र शासन कृषी विभागाकडे काही ठिबक सिंचनच्या कंपन्या नोंदणीकृत आहेत. उदाहरणार्थ सांगायचं झालं तर जैन, नेटाफिम अशा यासारख्या जवळजवळ 50 ते 60 कंपन्या नोंदणीकृत आहेत. तर या कंपन्यांच्या वितरकांना संपर्क करून आपण आपल्या शेतामध्ये ठिबक बसवू शकतो. ठिबकच्या माध्यमातून जे काही विद्राव्य खतं आहेत, आता नॅनो DAP, नॅनो युरिया यासारखे आधुनिक तंत्रज्ञानसुद्धा उपलब्ध व्हायला लागलेलं आहे. त्या दृष्टीनं हे विद्राव्य खतं वापरून आपल्या उत्पादनामध्ये आपल्याला वाढ करता येईल. तर आजच्या या शुभारंभ प्रसंगी मी सर्व शेतकरी बंधूंना विनंती करतो की चालू हंगामामध्ये आपण सर्वांनी जास्तीत जास्त ठिबक सिंचनच्या योजनेचा लाभ घ्यावा. आपल्या तालुक्यामध्ये अतिशय कमी प्रमाणात ठिबकचे प्रस्ताव होतात आजपर्यंत, पण ज्यांना शक्य आहे त्यांनी ठिबक सिंचनचा लाभ घ्यावा असं आवाहन करतो. त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची योजना आहे तीही पाण्याची आणि सिंचन सुविधेशी संबंधित आहे. तर मुख्यमंत्री शाश्वत सिंचन सुविधा योजनेअंतर्गत आपल्याला शेततळ्याचा लाभ कृषी विभागामार्फत घेता येतो. तर साधारणपणे 15 बाय 15 बाय 3 मीटर या आकाराचं शेततळं कमी साईजचं आहे आणि सगळ्यात जास्त आकारमानाचं आहे ते 30 बाय 30 बाय 3 मीटर आकारमानाचं शेततळ आहे. तर या साईजच्या शेततळ्यांना जास्तीत जास्त 75,000 रुपयेपर्यंत माती कामासाठी आपल्या कृषी विभागामार्फत अनुदान देय आहे. ज्या शेतकऱ्यांना अशा शेततळ्यांमध्ये कागदाचं अस्तरीकरण करायचं असेल अशा शेतकऱ्यांसाठी अस्तरीकरणाची ही योजना आहे. तर अस्तरीकरणाला 75,000 अनुदान आहे. तर ही योजनासुद्धा MahaDBTवर आहे. जो शेतकरी अर्ज करेल त्याची निवड साधारणपणे 15 दिवसाच्या आत ह्या दोन्ही योजनांमध्ये होते. तर मी आजच्या या शुभप्रसंगी परत आणखी एकदा विनंती करतो की ज्या शेतकऱ्यांना भविष्यातल्या पाण्याची तरतूद करायची आहे, पाणी साठवण यंत्रणा निर्माण करायची आहे, अशा शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडच्या मागेल त्याला शेततळे किंवा मुख्यमंत्री सिंचन सुविधा योजना या योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे काढण्याचा आपण लाभ घेऊ शकतो. त्याचबरोबर कृषी विभागाच्या इतरही योजना आहेत. आजचा कार्यक्रम खरं तर ऊस गळीत हंगामाचा आहे. तथापि ज्या शेतकऱ्यांना बांधावर फळबाग करायचे असेल, काजू क्षेत्र विस्तार करायचा असेल, पॅक हाऊस बांधायचे असतील, ग्रीन हाऊस बांधायचे असतील, अशा विविध प्रकारच्या भरपूर योजना कृषी विभागामध्ये आहेत. कृषी विभागाचा क्षेत्रीय स्टाफ, कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी हे आपल्याला मार्गदर्शन आणि पुढील काही जे कृषी विभागाची सेवा आहे ती देण्यासाठी तत्पर आहेत. तुम्ही ज्यांना ह्या योजनांचा लाभ घ्यायचा आहे अशा सर्व शेतकऱ्यांना मी विनंती करतो की तुम्ही आपल्या कृषी सहाय्यकांपासून तालुका कृषी अधिकार्यालयापर्यंत सर्वांना आपण संपर्क करू शकता आणि आपल्याला जास्तीत जास्त कसा लाभ घेता येईल या दृष्टीनं आपण चालू हंगामामध्ये ऊसाचं